मित्रांनो, हाय, माझं नाव आहे सुदर्शन आणि हा माझा बायको पार्वती. What? ही माझी मिसेस तन्वी. से हाय. हाय. तर आज आपण निघालेलो आहोत बॉम्बे टू मनालीचा प्रवास. तर आमची बोर्डिंग आपलं किती आहे? मोस्ट अवेटिंग ट्रिप आहे. येस, खूप आम्ही दोघं एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी आणि फायनली तो क्षण आलेला आहे एन्जॉय करायचं. तर लेट सी, आपण डायरेक्टली भेटू एअरपोर्टमध्ये. चलो बाय. मित्रांनो, तर आपण एअरपोर्टला पोचलेलो आहे. जस्ट आपली चेकिंग झालेली आहे आणि बोर्डिंग पास पण आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपण चाललो आहे थेट शेतात. कृपया साथ लाए हुए सामान को ऊपरी सामान कक्ष में या सामने वाली कुर्सी के नीचे रखें. कुर्सी सीधी कर लें, कुर्सी की पेटी बांध लें, ट्रे टेबल बंद कर लें और विंडो शेड्स को खुला रखें. मित्रांनो, तर आपण पोचलो आहोत मनालीला आणि इकडून आपलं हॉटेलचा डिस्टन्स आहे अराउंड 5 किलोमीटर. तर 30 मिनिट्सचा प्रवास असेल. तर हॉटेलमध्ये चेकिंग करूया आणि पुढे भेटू. मित्रांनो,
तर आपण आता एक्झॅक्टली आहोत मनाली मॉल रोडला. तुम्ही पाहू शकाल हा एक्झॅक्टली तुमचा मेन पॉईंट आहे. आणि आम्ही इकडे जस्ट हे मनाली मोमोज म्हणून इकडे फेमस असलेले मोमोज आम्ही जस्ट ट्राय केले. तर चांगले होते. तर आता थोडंसं एक्सप्लोअर करू मार्केट आणि नंतर भेटू. मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहे नगर कॅसलमध्ये, जे ॲक्च्युली कुल्लूमध्ये पडतं. तुम्ही पाहू शकाल माझ्या मागे हा एक हेरिटेज कॅसल आहे आणि एक प्रकारचं जुने सगळे म्युझियम्सच्या वस्तू इकडे ठेवलेल्या आहेत. तर आपण हा एक्सप्लोअर करूया आणि नंतर भेटू. थँक्यू.
मित्रांनो, तर माझ्या मागे बघू शकाल हीच ती बस आहे जी आपल्याला देहरादूनला घेऊन जाणार आहे. मनाली देहरादूनचा प्रवास आपण या बसने करणार आहोत. तर आता 4:30 वाजता ही बस निघेल आणि उद्या सकाळी 7-7:30ला आपल्याला देहरादूनला ड्रॉप करेल. तर देहरादूनला मित्रांनो, आपण पोचलेलो आहेत ऋषिकेशमध्ये. तर बीटल कॅसल नावाचा प्लेस आहे. तिकडे तुम्ही बघू शकाल ह्या केव्ज आहेत, या मेडिटेशन केव्ज आहेत. पूर्वी ह्या केव्जमध्ये मेडिटेशन करायचे लोक. आणि या केव्जचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकाल हे राऊंड जे दगड आहेत, हे गंगा नदीच्या काठी असलेले जे दगड आहेत ना, त्याच्याने बनवलेले आहेत हे केव्स. मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहोत ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशचं आपलं हे हॉटेल आहे, गोस्ट ऑफ्स म्हणून हॉटेल आहे. तर बेसिकली हे गोस्ट ऑफ्स हॉटेल डॉर्मेटरी बेडसाठी फेमस आहे. तर मोस्टली जे सोलो ट्रॅव्हल्स वगैरे आहेत ते हे हॉटेल प्रिफर करतात. आणि आत्ता आपण इकडच्या प्लेइंग एरियामध्ये आहे. तर तुम्ही पाहू शकाल इकडे एक पूल टेबल आहे. मग इकडे एक मिनी थिएटरसारखं एक त्यांनी सेटअप केलं आहे. इकडे तुम्ही मस्त रिलॅक्स होऊन मूवी वगैरे एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर इकडे एक कॅरम दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे 2 फुटबॉल टेबल दिलेले आहेत. त्याच्या मागे तुम्ही बघू शकाल छोटंसं कॅफे पण आहे मागे. हा एक फुटबॉल टेबल आहे आणि सेकंड टेबल या साईडला आहे. इकडे इकडे तर फुल रिलॅक्सिंग आहे, फुल एन्जॉय तुम्ही करू शकाल इकडे. आणि जस्ट आता आलो आहे तर थोडा रिलॅक्स होतो आणि नंतर आपण भेटू. मित्रांनो, तर
रिव्हर राफ्टिंगच्या स्पॉटवर चाललेलो आहे. सो वी आर रेडी फॉर राफ्टिंग. ज्या गोष्टीसाठी आम्ही ऋषिकेशला आलेलो आहे ती गोष्ट आम्ही करणार आहे आता. तर बघू कसा होईल एक्सपिरियन्स. फर्स्ट टाईमच आम्ही योगा करतो. तर डेफिनेटली आफ्टर राफ्टिंग आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करू. चलो बाय. मित्रांनो, तर जस्ट आमची राफ्टिंग झालेली आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मजा आली. बेस्ट. तर त्यांनी थोडंसं तिचा एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केला. कसं वाटलं तुम्ही? वर्ल्ड्स बेस्ट एक्सपिरियन्स. टिल डेटचा बेस्ट एक्सपिरियन्स आहे माझा आणि आय रेकमेंड एव्हरी वन शुड डू इट ॲटलीस्ट वन्स इन अ लाईफ टाईम. ओके. मी डेफिनेटली अजून एकदा करणार, पण सगळ्यांनी केलं पाहिजे. आता ही आय गेस आपली 16 किलोमीटरची जर्नी होती राफ्टिंगचं. त्यांच्यामध्ये ॲक्च्युली 3 ते 4 पॅकेजेस आहेत. आम्ही 16 किलोमीटरचं आम्ही सिलेक्ट केलं होतं. तर त्याच्यामध्ये कसं काय एक्सपिरियन्स होतं? ते वेव्स वगैरे होतात ते त्याच्यामध्ये रॅपिडो म्हणून एक वेव्ज असते ज्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या वेव्ज येतात. त्याच्या थ्रू तुमची बोट पार करते. त्याच्यामध्ये जे बटरफ्लायज येतात दॅट इज अनदर लेवल ऑफ एक्सपिरियन्स. कडक. सो एव्हरीवन शुड ट्राय दिस ऋषिकेश. आणि स्पेशली ऋषिकेश इज नोन फॉर रिव्हर राफ्टिंगची ॲक्टिव्हिटी. तर प्रत्येकाने लाईफमध्ये एकदा तरी केलीच पाहिजे. लव लव लव. चलो बाय. तर आता याच्यानंतर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. इकडून आम्ही नैनितालला जाणार आहे. तर आमची रात्रीची बस आहे. तर ती बस घेऊन आम्ही सकाळी नैनितालला पोहोचू. तर सी यू इन नैनिताल. बाय. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे इको केव्ह पॉइंट नैनिताल. ते केव्ज आहेत वेगवेगळ्या प्राण्यांचे. तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत.
बोल नहीं रहा है। एक्सप्लोर करूया आणि नंतर भेटू. चलो बाय. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहेत नैनितालच्या स्नो व्ह्यू पॉईंटमध्ये. तर आपल्याबरोबर बटर चिकन आहे, इकडचा एक फेमस मुलगा, तो आपल्याला गाईड करतो. आणि तुम्ही इकडे पाहू शकाल फुल ॲडव्हेंचर पार्क आहे इकडे, लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी. तर आता आम्ही इकडून एक 360 डिग्री एक राईड आहे, तुम्ही पाहू शकाल, ती वरती दिसते, ती वाली, ती आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. आता बघूया अनुभव का असेल, शेअर करेल नक्कीच. चलो बाय. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहेत रोपवे बुकिंग सेंटर, जे नैनितालचं आहे. जस्ट मी तिकीट पण काढलेलं आहे. तर याची तिकीट पर पर्सन 370 रुपीज आहे, जी आपल्याला ह्या लोकेशनपासून त्या लोकेशनपर्यंत ड्रॉप करेल. तर आय गेस वरती एक स्नो व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे ती रोपवे आय गेस 45 मिनिट्स आपल्याला एक हे देईल, ब्रेक टाईम देईल. त्याच्याने तुम्ही तिकडच्या नियर बाय ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकता. तर थोड्याच वेळात 5:30चा रोपवेचा टाईम आहे. तर कॅच करू आणि एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला.
आहेत नैनितालमध्ये. तर नैनितालमधली अशी ही फेमस लेक नैनी लेक म्हणून ओळखली जाते. तिकडे आपण बोटिंग करतो आहे, पाहू शकाल. चला बोटिंग जरा एक्सप्लोअर करूया, नंतर कलेक्ट करू. आपलं हॉटेल तर दाखव. हॉटेल इकडंच आहे या साईड, माउंट हिल व्ह्यू म्हणून. हल्ली एक 5 मिनिट्स वॉकेबल आहे हा लेक. बोटिंग करून नंतर आपण मित्रांनो, तर आता आपण आहोत नैनितालच्या मॉल रोडला. एक्झॅक्टली याच्या अपोजिटला नैनी लेक आहे, तुम्ही पाहू शकाल इकडे. आणि हा मॉल रोडचा व्ह्यू आहे. तर इकडून नेक्स्ट डे आपला इकडचे जे लोकल साईट सीन्स आहेत त्याचा प्लॅन्स आहे, ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आता मॉल रोडमध्ये थोडी शॉपिंग आणि मॉल रोडचा काही चाट कॉर्नर वगैरे प्रसिद्ध आहे, ते जर आपण टेस्ट करू. ठीक आहे, चलो सी यू टुमॉरो.